मावळमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना अशीच लढत आहे। इथे महायुतीकडून श्रीरंग बारणे पुन्हा एकदा निवडणूक लढतायत तर मवियाकडून संजोग वाघेरे रिंगणात आहेत। बारणेंनी चिंचवड थेरगाव इथल्या संचेती विद्यालय इथे मतदानाचा हक्क बजावलाय। गेल्या 10 वर्षात केलेल्या कामाच्या जोरावर मतदार आपल्यालाच मतदान करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। मावळची जनता गेल्या पंचवार्षिकला झालेल्या मतदानाचा रेकॉर्ड मोडेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। तर मावळमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत आहे। तर बारणे विरुद्ध संजोग वाघेरे अशी ही इथली लढत आहे। दोन शिवसेनांमधली इथली ही लढत आहे। अर्थात दोन्हीकडून विजयाचा विश्वास मात्र व्यक्त केला जातो आहेच। बारणेंशी या संदर्भात बातचीत केलेली आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर यांनी। मावळ लोकसभेचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे सध्या आपल्या बरोबर आहेत। आपण त्यांच्याशी बोलूयात। काय सांगाल आप्पा, मतदानाचा हक्क बजावलाय, किती विश्वास आहे? मी मावळ लोकसभा मतदारसंघातून लोकसभेसाठी उमेदवार म्हणून तिसऱ्यांदा मतदानाचा अधिकार बजावला आणि मी तुम्हाला सांगतो, होणाऱ्या निवडणुकीमध्ये या मतदारसंघातला मतदार हा माझ्या बाजूने कौल देईल। तो मतदार पूर्णपणे विकासाला, देशाच्या एकात्मेला, देशाच्या सुरक्षेला आणि देशाच्या प्रगतीला मतदान करणार आहे। आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये ज्यावेळेस निकाल लागेल, मावळची जनता माझ्याबरोबर राहील हे तुम्हाला चित्र दिसेल। काय सांगाल आप्पा, कितीचा लीड यावेळेला मिळू शकतो, काय अंदाज? मागच्या निवडणुकीमध्ये 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये 2,21,000 मतांनी माझा विजय झाला होता। या निवडणुकीमध्ये माझंच रेकॉर्ड मागच्या 2019चं मी तोडेल। निश्चितच आपण पाहतोय महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि मोठ्या लीडने मी विजय होईल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलेला आहे। चैत्राली राजापूरकर, झी मीडिया, चिंचवड।